नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या वर्षभरात जर सर्वाधिक चर्चेत कोणता एखादा शब्द असेल तर तो म्हणजे ऑपरेशन टायगर. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर ठाकरे गटातील आणखीन कोणते नेते किंवा कोणते खासदार आमदार शिंदे गटात जाणार याबाबत सातत्याने चर्चा होत राहिल्या. म्हणजे अजूनही सुरू आहेत. या चर्चा म्हणजे बऱ्याचदा अफवांच्या पलीकडे गेलेल्या नाहीत. हे जरी खरं असले तरीसुद्धा गेल्या काही दिवसात या चर्चांनी पुन्हा एकदा जोर पकडला होता. म्हणजे ठाकरेंच्या 9 पैकी तब्बल 7 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत अशा बातम्या गेल्या काही दिवसात पुन्हा दिसू लागल्या होत्या. आणि या नुसत्या बातम्यांमुळे मातोश्रीवर एकच धावपळ उडाली. ठाकरेंना खासदारांची एक बैठक तातडीने बोलवावी लागली. यातच त्यांना वाटणारी भीती दिसून येते. खरं तर तसे खासदार निष्ठावान वगैरे असते तर अशी बैठक बोलवण्याचे सुद्धा काही कारण नव्हते. म्हणजे बघा ना, ऐन माझात असताना आमदारांना खासदारांना घरात सुद्धा न घेणारे ठाकरे आजकाल घरी बोलावून त्यांच्या बैठका घ्यायला लागल्या आहेत. म्हणजे याबाबत खरं तर राऊतांना सकाळच्या काळा जेव्हा सुरू होतात तेव्हा पत्रकारांनी विचारायला पाहिजे. तशी काही हरकत नाही असं विचारायला. म्हणजे आपल्याच आमदारांना भेट नाकारणारे आता एखादा फालतू कार्यकर्ता जरी उभाठत आला तरी त्याला जातीने मातोश्रीत नेऊन दोरा बांधायची नौटंकी कशासाठी करायला लागले. आता कुणी एखादा टमरेल कार्यकर्ता जरी उभाठत आला ना तर तो थेट उपनेता, म्हणजे अशी परिस्थिती एकंदर आहे. ऑपरेशन टायगर यापेक्षा काय वेगळं असतं. म्हणजेच या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी काल म्हणजे 14 तारखेला मातोश्रीवर आपल्या सर्व खासदारांची अतिशय तातडीने बैठक बोलावली. बरं, ही बैठक सुरू होण्यापूर्वीच 2 खासदार नॉट रिचेबल असल्याचे दिसून आले. त्यामुळे बैठकीपूर्वीच राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली. त्यातच भर पडली विधान परिषदेतील माजी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या वक्तव्याची. अंबादास दानवे असे म्हणाले की ऑपरेशन टायगरच्या चर्चा आता अधिकृतपणे मान्य करायला काही हरकत नाही. तर प्रवक्ते म्हणजे संजय राऊत हे मात्र आपल्या नेहमीच्या पद्धतीने खोटं बोल पण रेटून बोल प्रमाणे सब कुछ आलबेल असल्याचे माध्यमांना सांगत होते. म्हणजे सर्व 9च्या 9 खासदार म्हणे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहेत. खरं तर बैठकीला फक्त 4 जण प्रत्यक्ष उपस्थित होते. 5 खासदारांनी म्हणे ऑनलाईन सहभाग नोंदवला. खरं तर 2 जण नॉट रिचेबल होते. बरं, अनुपस्थित खासदारांमागे वैयक्तिक किंवा कौटुंबिक कारण सांगण्यात येत होतं. म्हणजे राजकारणामध्ये अनेकदा वास्तवापेक्षा जे काही वास्तव आहे त्यापेक्षा वातावरण निर्मिती अधिक प्रभावी ठरत असते. एखादा नेता पक्ष सोडण्याआधी त्याच्या पक्षांतराच्या चर्चा सुरू होतात. मग त्या चर्चेवर प्रतिक्रिया येतात, बैठका होतात आणि त्यातून आणखीन एक नव्या प्रकारचा राजकीय संदेश दिले जातात. म्हणजे ऑपरेशन टायगरच्या बाबतीतही नेमके हेच पाहायला मिळत आहे. कारण
राजकारणामध्ये चर्चा जिवंत असणे हेच अनेकदा सर्वात मोठे शस्त्र असते. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे ऑपरेशन टायगर हे खरोखरच सुरू आहे का, की हा फक्त एक राजकीय दबाव निर्माण करण्याचा खेळ आहे? ऑपरेशन टायगरची ही जी तऱ्हा, म्हणजे एकीकडे ऑपरेशन टायगरची ही तऱ्हा, तर दुसरीकडे ऑपरेशन लोटस आता वेगळ्याच, म्हणजे ऑपरेशन लोटसचं आता वेगळेच रूपं पाहायला मिळत आहे. तर मंडळी, म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये एक वेगळ्याच प्रकारची फाटाफूट दिसून येत आहे. म्हणजे ममतांच्या हातातून पक्ष पूर्णपणे काढून घेण्यापेक्षा राजकीयदृष्ट्या त्यांना कफल्लक करण्याचे राजकारण दिल्लीत खेळले जात असल्याचे दिसते. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये, म्हणजे आता येणारं जे अधिवेशन आहे ते पावसाळी अधिवेशन आहे, ते या अधिवेशनामध्ये भाजप प्रणित NDA मोठे निर्णय घेणार आहे. त्यासाठी लोकसभेत 2/3 मतं त्यांना पाहिजेत. शिवाय राज्यसभेतही पूर्ण वर्चस्व असणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कामाला लागलेले आहेत. आता अमित शहा यांच्या कामाची पद्धत म्हणजे सूत्र हातात घेतली, त्यांनी सूत्र हातात घेतले असं म्हटले म्हणजे मग ते त्यांच्या पद्धतीने सुरू आहे. त्यासाठी तृणमूल काँग्रेसचे किंवा अन्य पक्षातील, म्हणजे राष्ट्रवादी, शरद पवार गट, उभाठा वगैरे वगैरे, हे जे त्यांचे खासदार जे आहे ते थेट भाजपमध्ये आलेच पाहिजे असं काही त्यांना अपेक्षित नाही. NDAत यावेत, NDAला पाठिंबा दिला बाहेरून तरीही चालेल, अशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे. आणि गंमत म्हणजे आज त्या दृष्टीने एक खतरनाक राजकीय रूट डायव्हर्शन पाहायला मिळाले. म्हणजे दिल्लीमध्ये TMCमधून बाहेर पडत स्वतंत्र गट स्थापन केलेल्या खासदारांनी भाजपचे महासचिव भूपेंद्र यादव यांची भेट घेतली आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन या स्वतंत्र गटाने, म्हणजे तृणमूलमधून निघालेल्या खासदारांनी नॅशनलिस्ट सिटीझन पार्टीमध्ये आपला गट विलीन करण्यात आल्याची घोषणा केली. म्हणजे अध्यक्षांना माहिती दिली. आता नॅशनलिस्ट सिटीझन पार्टीचे नाव यापूर्वी तुम्ही कधी ऐकलं का? अहो, मी सुद्धा पहिल्यांदाच ऐकतो. तर ही पार्टी आहे त्रिपुरामधली. एका माजी आमदाराची ही पार्टी, म्हणजे धनंजय त्रिपुरा हे त्याचं नाव, त्यांचं त्या आमदारांचं नाव. हे धनंजयजी पूर्वी टिप्रा गोथा पार्टीत होते. त्यांनी त्यांचा पक्ष सोडला आणि ही नवीन पार्टी स्थापना केली. ते त्रिपुरामध्ये जिल्हा परिषदचे सदस्य आहेत म्हणे. म्हणजे पहा, ज्या व्यक्तीला, ज्या पार्टीला ओळख देख नाही, त्या व्यक्तीच्या पक्षात तृणमूलचे सर्व खासदार पाठवून भाजपने रूट डायव्हर्शन करण्याचा एक प्रयोग केला आहे असे दिसते. TMCवर हे खासदार हक्क सांगणार नाहीत. म्हणजे मागे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी महाराष्ट्रात जो काही पक्ष फोडण्याचा प्रकार केला, तसे जर केले असते तर पुन्हा ते कायद्याच्या कचाट्यामध्ये अडकू शकले असते. अशी शक्यता वाटल्यानेच हे डायव्हर्शन केलेले आहे असे दिसते. तुम्हाला काय वाटते? म्हणजे ऑपरेशन लोटसच्या या नव्या प्रयोगाविषयी तुमचं काय मत आहे? कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारच्या
विश्लेषणासाठी चॅनल सबस्क्राईब करा. तूर्त इतकेच. पुन्हा भेटू नवीन विषय, नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.